अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक म्हणजेच बरेच जण स्वतःची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी वाट पाहत असणाऱ्या शुभ मुहूर्तापैकी एक. माझी अक्षय तृतीयेची आठवण म्हणजे आजपासून आमरस खायला मिळणार म्हणून मी जाम खुश असायची. कारण मला आमरस प्रचंड आवडतो आणि मला असे वाटते की क्वचितच असे काही जण असतील ज्यांना आमरस आवडत नसणार. तर मी आज लवकर उठून पूजा केली आणि फटाफट स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाक करताना सहज मनाच्या कोपऱ्यातल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी आम्ही आजीकडे मोठे टोपले भरून 100-150 आंबे घेऊन खायला बसायचो. तेव्हा मामा, आजोबा आम्हाला ते आंबे द्यायचे. मोठ्या-मोठ्या पंक्ती जेवायला बसायच्या. काय मज्जा असायची. भावंडासोबतचं ते एकत्र असणं, हसणं, एकत्र राहणं हे सगळंच आता हरवत चाललंय नाही? पण याच जुन्या आठवणींची पुंजी घेऊन नवीन प्रवासाकडे वाटचाल करत राहणे म्हणजेच जीवन प्रवास, नाही का? याच विचारांमध्ये माझा स्वयंपाक तयार होऊन मी नैवेद्य दाखवला आणि आधी विठोबा मग पोटोबा असे म्हणून पोटभर आमरस खाल्ला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.